ते इथे एअरपोर्टला पोहोचल्यानंतर इथे आपण ही दृश्य पाहतो. राज ठाकरे ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत. फक्त TV9 मराठीकडे असलेली ही दृश्य आहेत की राज ठाकरे दिल्लीसाठी रवाना झालेत. महायुतीमध्ये सामील होण्यासंदर्भामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये चर्चा होत होत्या. मात्र आज राज ठाकरे दिल्लीसाठी रवाना झालेत. देवेंद्र फडणवीस स्वतः दिल्लीमध्ये आहेत. बावनकुळे देखील दिल्लीसाठी गेलेले आहेत आणि आता राज ठाकरे देखील दिल्लीसाठी रवाना झालेत. अमित ठाकरे देखील त्यांच्या सोबत आहेत. राजकीय एवढ्या सगळ्या घडामोडी होत असताना राज ठाकरे यांचा हा दिल्ली दौरा आणि त्यामुळे महायुतीमध्ये जाण्यासंदर्भात आज शिक्कामोर्तब होणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये दक्षिण मुंबईची जागा मनसेला सोडली जाईल. बा नांदगावकर तिथून उमेदवार असतील अशा चर्चा होत होत्या. मात्र मनसेकडून याला दुजोरा देण्यात आला नव्हता. मात्र आता मनसे आणि भाजप युतीच्या हालचालींना या दृश्यांवरून वेग आल्याचं जाणवतंय. तर राज ठाकरे फक्त TV9 मराठीच्या कॅमेरामध्ये इथे कैद झालेले आहेत. चार्टर प्लेननं इथे राज ठाकरे दिल्लीसाठी रवाना झाले. त्याआधी सकाळीच देवेंद्र फडणवीस हे देखील दिल्लीमध्ये गेलेले आहेत. चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा दिल्लीमध्ये आहेत. तर राज ठाकरे, अमित ठाकरे आणि आणखी 2 त्यांचे सहकारी राज ठाकरे यांचे मित्र असे 5 जण आता दिल्लीसाठी रवाना झालेत. मनसे भाजप युतीच्या हालचालींना त्यामुळे वेग आलेला आहे. आता राज ठाकरेंनी एक व्यापक हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे. त्यामुळे क्षेत्रीय अस्मितेसोबत एक राष्ट्रीय अस्मिता देखील त्यांनी स्वीकारलेली आहे. त्यामुळे असा काही त्यांच्याशी विरोध नाही आहे, पण म्हणून काही त्यांच्याशी अलायन्स झाला अशी पण परिस्थिती नाही आहे. आत्ता मी एवढं नक्की म्हणू शकतो की आमचे आणि त्यांचे विचार हे बऱ्यापैकी सध्या जुळत आहेत. म्हणजे हे संकेत मानायचे का आम्ही पुढच्या काही काळातले? मेरे सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा अशी स्थिती यायची आहे. अच्छा. राज ठाकरे जी अभी हमारे एक विचारधारा वाले हैं, एक ही विचार के लोग हैं हम लोग, सभी लोग, और इसलिए निश्चित रूप से योग्य निर्णय होगा. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मनसेच्या युती संदर्भातले संकेत वेळोवेळी दिले होते. मात्र उघडपणे यावर भाष्य करणं टाळलं होतं. मात्र त्यांची आणि आमची मतं जुळतायत. हिंदुत्वाचा मुद्दा त्यांनी घेतलेला आहे आणि तो भाजपला पूरक असल्याचं देवेंद्र फडणवीस आणि तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील म्हटलं होतं. आणि राज ठाकरे यांचा हा दिल्ली दौरा आणि त्यामुळे देखील मनसे भाजप युतीच्या हालचालींना वेग आल्याचं या ठिकाणी दिसतं. राज ठाकरे नुकतेच दिल्लीसाठी रवाना झालेत. देवेंद्र फडणवीस दिल्लीत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे सुद्धा दिल्लीमध्ये आहेत. त्यामुळे आज या महायुतीमध्ये राज ठाकरे जाणार का यावर कदाचित शिक्कामोर्तब होऊ शकतं. मनसे भाजप युतीच्या हालचालींना त्यामुळे वेग आलेला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मनसे भाजप युती संदर्भात फक्त चर्चा होत होत्या. मात्र राज ठाकरे यांनी याला कोणताही दुजोरा दिला नव्हता. अगदी आपल्या शेवटच्या भाषणातही त्यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली होती. तसंच महाविकास आघाडीमधल्या 3 पक्षांवर देखील त्यांनी टीका केली होती. तसंच लोकसभा लढवायची की नाही याचा निर्णय आपण घेऊ असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. आणि आता राज ठाकरे दिल्लीसाठी रवाना झाले. मनसे भाजप युतीच्या हालचालींना त्यामुळे वेग आल्याचं या ठिकाणी दिसतं. राज ठाकरे TV9 मराठीच्या कॅमेरामध्ये या ठिकाणी कैद झालेत. एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणखी एक वेगळं वळण घेऊन येणारी ही दृश्य आपण इथे पाहतोय. राज ठाकरे दिल्लीसाठी रवाना झालेत. एक्सक्लुझिव्ह दृश्य. अमित ठाकरे, राज ठाकरे दिल्लीसाठी रवाना झालेत. चार्टर्ड प्लेननं राज ठाकरे हे दिल्लीमध्ये पोहोचतायत. राज ठाकरे यांची गेल्या 4 दिवसातली ही दुसरी दिल्ली वारी आहे आणि त्यामुळे मनसे आणि भाजप युतीच्या हालचालींना वेग आल्याचं या ठिकाणी दिसतं. भाजपच्या नेत्यांकडून त्याचबरोबर शिवसेनेकडून देखील सातत्यानं मनसे सोबत येण्याचे संकेत देण्यात आले होते. स्वतः मंत्री शंभूराज देसाई आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेलेत. शंभूराज देसाई, राज ठाकरे महायुतीमध्ये येत आहेत. नाही, आता हे आपल्या वाहिनीकडनंच आम्हाला कळतंय बातम्यांमध्ये की माननीय राज ठाकरे दिल्लीला निघालेले आहेत म्हणून. याच्या बाबतीत आमच्याशी तरी आम्हाला तरी काय अधिकृत माहिती नाही. परंतु हिंदुत्ववादी विचार हे राज ठाकरे साहेबांचे आणि मनसेचे सुद्धा आहेत. म्हणजे जे स्वर्गीय हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे होते तेच विचार मनसेचे आहेत. बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार घेऊनच राज ठाकरे साहेब पुढे चाललेले आहेत. आणि मग हिंदुत्ववादी मतांची विभागणी टाळण्यासाठी जर काही अशी चर्चा सुरू असेल तर त्याचं स्वागतच आम्ही सगळेजण करू. पण आम्ही सुद्धा भारतीय जनता पक्षाबरोबर नैसर्गिक युतीमध्ये आहोत. ती मध्यंतरी 2.5 वर्ष युती खंडित झाली होती काही कारणामुळं, म्हणजे ज्यांनी केली होती सत्तेसाठी म्हणा किंवा कशासाठी म्हणा, ती पुनर्जीवित करून पुन्हा
30 वर्ष जुनी असणारी युती पुढे चालू ठेवण्याचं काम माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये अधिक भक्कम त्या युतीला करण्यासाठी जर हिंदुत्ववादी विचाराचे आणि मोदी साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जर अशी काही भूमिका कोणी घेत असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू. नक्कीच शंभूराज देसाई, महायुतीमध्ये आधीच 3 पक्ष आहेत, आता 4था पक्ष त्यामध्ये ऍड होईल. राज ठाकरे यांच्या एंट्रीसाठीच जागा वाटप जाहीर केलं जात नाही महायुतीचं? नाही नाही, असं काही नाही बरं काय. बघा, आम्ही मागं सुद्धा आपल्याच मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की आम्ही आमचा होमवर्क करून ठेवलेला आहे. आमच्या अंतर्गत चर्चा सुरू आहेत. प्रत्येक जागेवरती जी जागा मागच्या वेळेस शिवसेना लढली होती धनुष्यबाणाच्या चिन्हावर, त्याच्या बाबतीतली सुद्धा आमची चर्चा सुरू आहे. म्हणजे आमच्या अंतर्गत पक्षांतर्गत चर्चा सुरू आहे. असं काही नाही. आता अजून बराच वेळ आहे. अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुद्धा सुरुवात व्हायला वेळ आहे. त्यामुळे सगळी चर्चा पक्षामध्ये प्रत्येकाची सुरू आहे. जी देसाईजी, मात्र बाळा नांदगावकर यांना दक्षिण मुंबईची जागा दिली जाणार अशी एक चर्चा आहे. दक्षिण मुंबईची जागा तर शिवसेनेची हक्काची जागा आहे. चर्चा आहेत ना, अजून निर्णय कुठे झालाय? निर्णय होईल त्यावेळी बघू ना मॅडम. अजून चर्चाच अजून. आता आपण म्हणताय की महायुतीत येणार का, आता म्हणताय आले आले लगेच जागा. म्हणजे अजून वेळ आहे ना ह्या सगळ्या पुढच्या गोष्टीला. अगदी महायुतीमध्ये मनसे समाविष्ट होणार का ह्याच्यावरती पहिला निर्णय झाला पाहिजे, मग पुढच्या बाकीच्या सगळ्या गोष्टी. पण आमचं एकच म्हणणं आहे, माननीय मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी, मोदी साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जे कोणी महायुती भक्कम करण्यासाठी पुढे येत असतील आम्ही त्यांचं स्वागत करू. जी, खूप खूप धन्यवाद शंभूराज देसाई, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल. शिवसेनेचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई आपल्याशी बोलत होते. राज ठाकरेच आपल्या सोबत आले तर ताकद वाढेल असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. मनसे आणि भाजप युतीच्या हालचालींना आता वेग आलेला आहे. राज ठाकरे दिल्लीसाठी रवाना झालेत. देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्येच आहेत, तर चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत. तर राज ठाकरे आपल्या काही सहकाऱ्यांसह चार्टर्ड प्लेननं आता दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. आणि त्यामुळे मनसे आणि भाजप युतीच्या हालचालींना वेग आल्याचं या ठिकाणी दिसतं. दक्षिण मुंबईची जागा ही मनसेसाठी सोडली जाईल अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. मनसे महायुतीमध्ये सामील होणार या संदर्भातली ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. राज ठाकरे दिल्लीसाठी रवाना झालेत. एक्सक्लुझिव्ह दृश्य फक्त TV9 मराठीच्या कॅमेऱ्यामध्ये ही दृश्य कैद झालेली आहेत. राज ठाकरे आपल्या या कॅमेऱ्यामध्ये कैद झाले, त्यामुळे राज ठाकरे दिल्लीसाठी रवाना झाले त्याची पुष्टी ही दृश्य करतायत. गेल्या 4 दिवसामध्ये दुसऱ्यांदा राज ठाकरे हे दिल्लीसाठी आता रवाना झालेले आहेत. राज ठाकरे यांची ही दिल्ली वारी म्हणजे महायुतीमध्ये मनसेची एंट्री अशी ही चर्चा सध्या आहे. गेल्या काही दिवसामध्ये मनसे आणि भाजप युतीच्या हालचालींना वेग आलेला होता. भाजप मनसेसाठी दक्षिण मुंबईची जागा सोडणार अशी ही चर्चा होती. बाळा नांदगावकर यांना दक्षिण मुंबईतून उमेदवारी मिळू शकते अशी ही एक चर्चा यामध्ये होती. आणि राज ठाकरे आता दिल्लीसाठी रवाना झाले. महाराष्ट्रामधले नेतेही दिल्लीमध्ये आहेत. सगळ्यात यामध्ये महत्वाची भूमिका बजावणारी देवेंद्र फडणवीस देखील दिल्लीमध्ये आहेत. तसंच ज्या वेळेला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना राज ठाकरे किंवा मनसेच्या एंट्री संदर्भात विचारलं त्या वेळेला तसे संकेतही देण्यात आलेले होते. राज ठाकरे आणि आमची विचारधारा एक आहे असं त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे राज ठाकरे जर सोबत आले तर महायुतीची ताकद आणखी वाढेल अशी वक्तव्य ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडनं करण्यात आलेली होती. मनसेनं कट्टर हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतलेला आहे. त्याचबरोबर मराठीचा मुद्दा देखील मनसेच्या हाती आहे. आणि त्यामुळे मुंबईमध्ये आणि इतरत्र देखील ठाकरेंना शह देण्यासाठी मनसे ही महायुतीला फायदेशीर ठरू शकणार आहे. ठाकरे महाविकास आघाडीमध्ये गेल्यानंतर आणखी एक मराठी चेहरा किंवा मराठी अस्मितेचा चेहरा याची गरज महायुतीला भासत होती. ती राज ठाकरे यांच्या रूपानं पूर्ण होऊ शकते. त्यामुळे महायुतीमध्ये आधीच राष्ट्रवादीचे अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप हे 3 पक्ष तर आहेत. मात्र आता मनसे देखील या महायुतीमध्ये सामील होण्याची शक्यता.